26 जानेवारी 2026 आज आपला भारत देश 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे। मी लोकनेते काकासाहेब किती चव्हाण माध्यमिक आश्रम शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि आजचे प्रास्ताविक सादर करतो। आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी व सर्व जाती धर्मांना सारखा न्याय मिळण्यासाठी आपण प्रजासत्ताक लोकशाही पद्धतीचा अवलंब केला। आपला देश या प्रजासत्ताकामुळे खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आहे। हा आपल्या सर्वांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे। आज आपल्या केरळ आश्रम शाळेतील माध्यमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमात विविध खेळ असेल, कला असेल, स्पर्धा असेल या मिळवलेले नैपुण्य याविषयी सांगावेसे वाटते। गेल्या आठवड्यात आमच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागातर्फे इस्रो नाव असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगलोर तर्फे भारतातून कुशाग्र बुद्धिमान मुलांना अंतराळ संशोधन होण्याची संधी मिळाली यासाठी चाळीसगाव येथे प्रवेश परीक्षा आयोजित केली होती। त्या आपल्या शाळेतील इयत्ता 9वीचे 11 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। मला सांगायला आनंद होतो की त्या 9वीचे सर्व विद्यार्थी म्हणजे 11 ते 11 विद्यार्थी व विद्यार्थिनी पास झाले, चांगल्या पद्धतीने यश संपन्न केलं। ऋतू रामनाथ राठोड हिला 98% गुण मिळाले। त्यानंतर विद्या पंडित चव्हाण ही 94% गुणांनी पास झाली। या दोघा विद्यार्थ्यांनी या इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी पात्र ठरल्या त्याबद्दल मी त्या दोघा विद्यार्थ्यांचं कौतुक करतो। तसेच नुकतेच शीख धर्माचे 9वे धर्मगुरू शूर देशभक्त हे बहादूर सिंग यांच्या स्मरणार्थ हिंदची चादर या शासकीय कार्यक्रमाअंतर्गत चाळीसगाव येथे पंचायत समितीतर्फे शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम ही स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेत आपल्या शाळेने सहभाग घेतला। या आपल्या केरळ शाळेच्या विद्यार्थ्यांना नृत्यात समूह नृत्य सादर करून त्यांनी 3रा क्रमांक मिळवला। या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी कौतुक करतो। दुसरे असे की अभ्यासासोबतच आपल्या शाळेत वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत। त्यामध्ये आरएसपी विभाग असेल, आरएसपी विभागाचे एस.एन. राठोड सर यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शिस्त सर्वसाधारण धडे त्याचप्रमाणे कवायत यासारख्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आजही आपले पोलीस विभागात असतील, भारतीय फौजेत असतील नोकरी करत आहेत। ही आपल्या शाळेसाठी अभिमानाची। त्याचप्रमाणे कला विभाग आणि क्रीडा विभाग हे दोन्ही विभाग असे आहेत की या विभागामध्ये डीयू चव्हाण सर असतील, आपले PS पाटील सर असतील, यांच्या सहभागाशिवाय कोणताही कार्यक्रम आपल्या शाळेतला संपन्न। याप्रमाणे सामान्य ज्ञान स्पर्धा, भाषण, चित्रकला, शिष्यवृत्ती परीक्षा, सानेगुरुजी कथामाला, त्याचप्रमाणे सेमी इंग्लिशचे वर्ग या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व भावनिक विकास होण्यासाठी अर्थातच सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे सर विभाग नाईक सर यांच्या मार्फत एका मार्गदर्शनाखाली आपण ऐतिहासिक भौगोलिक स्थळांना भेटी दिल्या। विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। असे विविध उपक्रम शाळेमार्फत राबवले जातात। त्यात आनंद मेळावा असेल, राष्ट्रपुरुषांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील, आम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करतो। संत सेवालाल महाराज जयंती, त्याचप्रमाणे हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती असतात। शाळेच्या दरवर्षी या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व भविष्यात मोठे कलावंत व्हावे यासाठी आम्ही वार्षिक संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतो। या कार्यक्रमासाठी संपूर्ण शालेय ताल्यांचा उपस्थितीबरोबर सहकार्य लाभते। दहावीच्या बोर्डाची परीक्षा असेल, दहावीची सर्व टीम दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे तयारी करून घेते।
जास्तीत जास्त निकाल लागण्याकरता आमचे दहावीचे सर्व शिक्षक मोरे सर असतील, IT पाटील सर असतील, LT पाटील सर असतील, विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडून, सराव प्रश्नपत्रिका सोडून दहावीचा चांगल्या प्रकारे निकाल लागेल यासाठी प्रयत्न